नमस्कार. शासन जारी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आजच्या अपडेट सविस्तर समजून सुरू करूया. राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 12/8/24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातून निवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्षेत्राबाहेरच्या कोषागारातून निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतनधारकास उपदान प्रदान करण्याचे आदेश प्रदान पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे. दिनांक 1/8/24 नंतर राज्याच्या शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यक्षेत्राबाहेरच्या इतर राज्यातील कोषागारातून निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकाचे उपदानाचे प्रदान करण्यासाठी महालेखापाल मुंबई यांनी प्रतिकारपत्र निवृत्त वेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातून निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन घेणार आहे त्या संबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच आहार व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी अचूक नोंदवावा, जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्त वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्त वेतनधारकाला सूचना आणि संदेश पाठवणे शक्य होईल असे नमूद करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.